वृत्तपत्र व यूट्यूब चॅनलसाठी प्रत्येक गावात व शहरात जेंट्स लेडीज पत्रकार पाहिजे। तर या आमच्या सोबत आपल्या देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील प्रवाहामध्ये सामील आम्हाला प्रोत्साहन द्या, पाठबळ द्या। आपल्या परिसरातील लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी आमच्या भ्रष्टाचार या न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। भ्रष्टाचार न्यूज विशेष वृत्त। खडकेसिम वनीकरणावर माफियांचा डल्ला, प्रशासन सुस्त, माफिया मस्त। अँकर वैशाली लोहार। नमस्कार, मी वैशाली लोहार। आपण पाहत आहात भ्रष्टाचार न्यूज। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। जिथे पर्यावरणाचे रक्षण व्हायला हवे तिथेच आता सरकारी संपत्तीची लूट सुरू झाली आहे। एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथील गणेशनगर परिसरातील ग्रामपंचायतीच्या वनीकरणातून दिवसाढवळ्या शेकडो ब्रास माती आणि मुरुमाची अवैध वाहतूक केली जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे या लुटीकडे स्थानिक प्रशासन आणि तलाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे। हे दृश्य आहे खडकेसिम येथील गणेशनगर परिसरातील वनीकरणाचे। निसर्गाच्या संवर्धनासाठी तयार केलेल्या या वनीकरणाचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे। या ठिकाणी दिवसाला शेकडो ब्रास माती आणि मुरुम उपसा करून त्याची राजरोसपणे विक्री केली जात आहे। महसूल विभागावर संशयाची सुई। हे सर्व गौण खनिज उत्खनन कोणत्याही परवानगीशिवाय सुरू असताना स्थानिक तलाठी आणि महसूल प्रशासन गप्प का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। ही केवळ डोळेझाक आहे की यामागे काही अर्थपूर्ण सहकार्य दडले आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे। सरकारी तिजोरीचा महसूल बुडवून माफियांचे खिसे भरण्याचे काम या ठिकाणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। ग्रामस्थांची आक्रमक मागणी। या अवैध उत्खननामुळे शासनाचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। त्यामुळे संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी या गंभीर प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन ही अवैध वाहतूक त्वरित बंद पाडावी, अशी आक्रमक मागणी आता खडकेसिम गावातून होत आहे। जर वेळीच ही लूट थांबली नाही तर गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामन नावसह मी वैशाली लोहार, भ्रष्टाचार न्यूज, जळगाव।